जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। मायेच्या बळे करीन स्तवन, ऐसे वांछित होते मन। माया जाली लज्जायमान, काय करू श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील सद्गुरु स्तवन हे चिंतन आपलं सुरू आहे। इथे सद्गुरु स्तवनामध्ये समर्थ असं म्हणतात की मायेच्या आधारानं मी स्तवन करण्याचा प्रयत्न केला। याचा अर्थ लक्षात घ्या। मायेच्या बळे करीन स्तवन, ऐसे वांछित होते मन। पहा, हे चिंतन आहे ना, आपल्या स्वतःला आत्मपरीक्षणासाठी आहे। या फक्त ओव्या वाचायच्या आणि त्याचा अर्थ सांगायचा एवढ्यापुरतं ते मर्यादित नाही आणि ते नसावं। आपण परमार्थ आणि व्यवहाराची थोडीशी सांगड घालण्याचा प्रयत्न करूया। मायेच्या बळे करीन स्तवन, आता हे सद्गुरु स्तवनाच्या बाबतीत म्हटलेलं आहे, हे खरं आहे, निर्विवाद आहे, त्याच्यामध्ये काहीही फरक नाही। पण हे कसं व्यवहारामध्ये कसं बसवता येईल, हे प्रपंचामध्ये कसं बसवता येईल, हे माझ्या दैनंदिन जीवनामध्ये ही शिकवण किंवा हे सार, हे तत्व किंवा ही जी शिकवण आहे ही माझ्या रोजच्या जीवनामध्ये कशी बसवता येईल। स्वाभाविक आहे, तरुणांच्या समोर, मुलांच्या समोर हा प्रश्न उभा राहतो आणि राहणं काही चुकीचं नाही, गैर नाही, ते बरोबर आहे। एखादा म्हणेल की बाबा हे तुमचं चाललंय ना, हे खरं आमचा विषय हा नाहीच आहे, असं नाही। तू माणूस म्हणून जन्माला आलास ना, तुझी बाल्यावस्था असेल, तारुण्यावस्था असेल, वृद्धावस्था असेल, कुठल्याही अवस्थेमध्ये तू असशील। पण मायेच्या बळे करीन स्तवन, आता माया आपण पाहिली की जी खोटी आहे, असत्य आहे आणि जी खऱ्या तत्वापर्यंत किंवा सारापर्यंत ते जाऊ शकत नाही, सत्यापर्यंत पोहोचू शकत नाही असं आपण म्हणूया। सत्य वस्तूपर्यंत ती जाऊ शकत नाही। मला एखाद्या व्यवहारामध्ये मला कुठेतरी मला काम शोधायचं आहे, नोकरी शोधायची आहे, कुठेतरी मला जायचं आहे, मी काय करतो, मी तिथपर्यंत जाण्यासाठी कुठला तरी आधार घेतो, कोणीतरी माझ्या बरोबर घेतो, कुणाची तरी मी ओळख घेऊन तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो, बरोबर आहे ना। हे व्यवहारामध्ये बसवतोय आपण माया आणि हे चिंतन। मला त्या व्यक्तीपर्यंत जाऊन पोहोचण्यासाठी मी कोणाचा तरी आधार घेतल्याशिवाय मी तिथपर्यंत जाऊ शकत नाही ना। मी उठलो आणि डायरेक्ट मला ज्यांची भेट घ्यायची आहे किंवा जे अगदी खूप मोठे आहेत त्यांच्याशी मला जाऊन भेटायचंय, कोणी असतील अधिकारी, एकदम अधिकाऱ्यांच्यापर्यंत जाऊ शकतो का? नाही। बाहेर रखवालदार उभे असतात, तिथे विचारावं लागतं मला यांची भेट घ्यायची आहे। मग ते काय करतात, ते रखवालदार त्या साहेबांची परवानगी घेतात, अधिकाऱ्यांची, अशी व्यक्ती आलेली आहे, भेटायला येऊ दे का। दैनंदिन जीवनातला व्यवहार आहे हा विषय आहे। म्हणजे याचा अर्थ काय झाला की मी त्या रखवालदाराचा, त्या वॉचमनचा मी आधार घेतला आणि आधार घेतल्यानंतर मला तिकडून होकार आला की ठीक आहे, काही हरकत नाही, येऊ द्या। मी त्या अधिकाऱ्यांच्या पर्यंत जाऊन पोहोचलो, पण आधार कोणाचा घेतला? त्या रखवालदाराचा घेतला। मी माझं कर्तव्य म्हणून जाताना त्यांना आभार त्याचे मानले, थँक्स म्हटलं त्यांना आणि त्यांचे आभार मानून मी निघालो। पण माझी आणि त्या अधिकाऱ्यांची भेट करून देण्यामध्ये कोण होतं? तो रखवालदार होता, तो वॉचमन होता, तो एक व्यक्ती होती, ते कुणीतरी एक माध्यम होता असं आपण म्हणूया। त्या माध्यमातून मी त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचलो। तसं
हे सद्गुरु तत्व जे आहे, या सद्गुरु तत्वापर्यंत जाण्यासाठी जसा मला अधिकाऱ्यांच्या पर्यंत जाण्यासाठी मध्ये मला रखवालदाराची मदत घ्यावी लागली, तशी माया ही रखवालदाराच्याच रूपामध्ये असते. ती मार्गदर्शन करत असते, पण तिथपर्यंत घेऊन जाते. आता रखवालदार दारापर्यंत घेऊन गेला अधिकाऱ्यांच्या, तिथे जाऊन सोडलं, पण तो तिथे आला का आतमध्ये? नाही आला. माया सद्गुरु तत्वापर्यंत गेल्यानंतर रखवालदार तुम्हाला तिथे सोडल्यानंतर परत आला. तो काही तिथे थांबला नाही, की तो काय तुमचं काय चर्चा चालली ती ऐकण्यासाठी तिथे बसला नाही. तो तुम्हाला तिथे सोडला आणि निघून परत आला. तशी माया ही सद्गुरु तत्वापर्यंत घेऊन जाते, पण सद्गुरु तत्वाशी गेल्यानंतर किंवा भेटल्यानंतर माया तिथे शिल्लक राहत नाही. म्हणून समर्थ म्हणाले, मायेच्या बळे करीन स्तवन ऐसे वांछित होते मन. असं मला वाटत होतं की मायेच्या आधारानं मी सद्गुरु तत्वाचं चिंतन स्मरण करू शकेल, पण नाही. माया ही लज्जायमान झाली, माया ही संकुचित झाली, माया ही नाश पावली. असं हे सद्गुरु तत्व, अशी ही सद्गुरु तत्वाची महती समर्थ या ठिकाणी वर्णन करतात की माया झाली लज्जायमान काय करू. फार सुंदर शब्द वापरलाय. लज्जायमान याचा अर्थ असा की तिथे जाण्यासाठी तिचं अस्तित्व संपलेलं नाही. पहा किती खुबीनं संत शब्द वापरत असतात. समर्थांची खुबी तर फार वेगळी आहे. माया लज्जायमान झाली याचा अर्थ काय? याचा अर्थ ती होती, याचा अर्थ ती आहे. पण लज्जायमान झाली याचा अर्थ असा की तिथं गेल्यानंतर तिचं अस्तित्व संपलं, ती संपली नाही. फार सुंदर आहे चिंतन. माया तिथपर्यंत जाईपर्यंत होती, पण तिथे गेल्यानंतर तिचं अस्तित्व नाश नाही पावलं, संपून नाही गेली, पण तिथं गेल्यानंतर ती आपल्यापासून दूर राहिली आणि मला तिचं दर्शन त्या ठिकाणी झालं नाही. कारण मी सद्गुरु तत्वाशी समरस झालो होतो, सद्गुरु तत्वाशी एकरूप झालो होतो. आणि त्या सद्गुरु तत्वाचं स्मरण, त्या सद्गुरु तत्वाचं चिंतन आणि त्या सद्गुरु तत्वाची महती समर्थांनी या सद्गुरु स्तवनाच्या माध्यमातून आज आपल्या समोर इथे ठेवलेली आहे. जय जय रघुवीर समर्थ.